गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज कुठं चाललं मला पण माहीत नाही, पण प्रथमेश आपल्या घरी आलेलं आहे. बोलते लोणावळ्याला जायचे, तर आपण डायरेक्ट आधी गाडीच बसणार आहोत. बघणार आहेत कुठं चालू. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला भेटू तुम्ही. आपण प्रवास तर सुरू केलेला आहे. यात आपली उल्हास नदी लागली. उल्हास नदीच्या पुलावरनं आपल्याला प्रवासाची सुरुवात केलेली आहे. समोर व्हिडिओ बघू शकता किती खाली ढगमध्ये भरून आलेले आहेत. आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. आता प्रथमेश कुठं नेणार आहे काय माहीत नाही मला. त्याबरोबर बसलेलं आहे गाडीवरती. कंटिन्यू करत राहा. सुरुवात झालेली आहे. पहिलाच फाटक पडलेला आहे. आता फाटक किती वेळेला खोललं काय माहीत नाही. हो, वांगणीचा फाटक आहे. बघा तेव्हा इथं गाड्या आणून ठेवतात नुसतं अर्धा तास. आता बघू आता किती वेळेलाच खोलतात तसा. हा कसा नजारा आहे बघू शकता तुम्ही. सह्याद्रीची पर्वत रांग आहे आपली. इथे माथेरानला, इथे माथेरानवरनं पुढे पनवेल मागे तशी रायगड धुकं जास्त असल्यामुळे काय दिसत नाही क्लिअर आहे. पण बघू शकता किती मस्त वातावरण काय बघू शकता. समोर माथेरानचा डोंगर आहे आणि समोर तुम्ही एक बघितला तर तुम्हाला येलो कमान दिसेल. तिथूनच माथेरान जायचं रोड दिसतो. माथेरानची व्हिडिओ बघायची असेल तर आपण लास्ट सेंटरला व्हिडिओ अपलोड केलेली आहे. बघू शकता माथेरानचं कसं काय ते. ही पूर्ण बघू शकता. ही सह्याद्रीची पर्वत रांग आहे. आणि बघू शकता तुम्ही आता इकडे माझ्या दाखवून तुम्हाला धबधबे वगैरे किती चालू झाले इकडे. येता एक टाइम भेटलं तर आम्ही नक्कीच माथेरान व्ह्यू मस्त आहे माथेरानचं. बघा ही कामं बघा. माथेरानची गर्दी बघा तुम्ही. आज इथे तुम्ही जाऊच नका कोणी. यायचं असेल सॅटर्डे संडे यायचं नाही इकडे. अशी गर्दी असते माथेरानला. चालेल, चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकता समोरचा नजारा काय येतो, काय फिलिंग असते. हरियाली आहे का तुमच्याकडे असं बघायला? आमच्याकडे जावं लागेल ना. हा खोपोलीचा बस स्टँड आहे. इथनं जर तुम्हाला लोणावळा वगैरे जायचं झालं इकडनं तुम्हाला ऑटो बस वगैरे सर्व गोष्टी भेटतात इकडनं. होऊ शकतं बस स्टँड आहे खोपोलीचा. आपण आता खोपोलीला थांबलो. खोपोली बस स्टँडच्या बाजूला प्रथमेश जरा रिपेअरिंग करतोय बेटा. मोबाईल स्टँड वगैरे खराब झालेलं आहे. मोबाईल जरा त्यामुळे चांगलेला आहे. आपल्या मागे आज खोपोली स्टँड आहे आणि बस डेपो पण आहे. तर इकडं लोणावळा वगैरे जायचं झालं तर इकडं तुम्हाला बस वगैरे सगळं भेटत आहे. बघू शकता आपल्या मागे ती पण बस चालली, ती लोणावळ्याला चाललेली आहे. गोष्टी बघायला भेटतात. दाखवतो बघा माझ्या मागेच ते पण आहे. खोपोली पोलीस स्टेशन पण आहे. चला भेटू. घाटातले रस्ते एकदम छान आहेत, पण सगळे नागमोडीवाला नाही रे. ट्रॅफिक दिसते आपल्याला घाटामध्ये. ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक नाही बोलता येणार. समोर 2 मोठ्या बस चालत त्यामुळे गाड्यांचा खोलंबा होतो थोडा. असा विषय झालेला आहे. बाकी काय प्रॉब्लेम नाही एवढा.
कमॉन कौन जीतेगा देखते यार यार सर्कल टर्न मार रहे आता ना गडबड करून लो गडबड केले आता यो पावर चलो रे चलो बाबू गाड्या पण येतात टर्न मारायला चलो चलो रोड एवढं भारी आहेत ना मला गाणे बोलायची इच्छा झाली पण काय बोलू शकत नाही तर परत यूट्यूबवाला कॉपीराईट लावतील त्यामुळे काय तर लय भारी मूड झाला होता माझा त्या सिंगरच बनलो असतो काय करणार कॉपीराईट लावतील ना मला बघू शकता तुम्ही नजारा येतो नाव काय हां अंबालेश्वर खंबालेश्वर मंदिर हे बघू शकता खंबालेश्वर मंदिर आहे खंबालेश्वर मंदिर आहे बघा इकडं हा रोड आता कोकणमध्ये जाण्यासाठी मग येताना इथं लक्षात ठेवा इथं कोणत्या साईडून खाली उतरायचे आणि कोणत्या साईडून वरती जायचे इथे प्रॉब्लेम होतो ट्रॅफिकवाले पुढे तुम्हाला अडवू शकतात इथे ना वरती मेन हायवेला पण कनेक्ट होतं इथे कट मारून पण तुम्ही खालून पण जाऊ शकतात बाया इथे आता ट्रॅफिक लागले मला बाईक चालवत नाही बाईक बघा इथं आल्यानंतर पण दोन रस्ते आहेत रस्ते लक्षात ठेवायचे हा एक रस्ता आहे तो एक्झिटवाला आहे इकडे तुम्ही जाऊ शकता ऑलमोस्ट आपण घाट काढलेलं आहे इकडे विचार करायला आहे थोडाफार माझ्या मध्ये ते समोर बघतो इथं अवजड वाहनात प्रवेश बंदी असल्यामुळे लावलेले आहे म्हणजे मोठ्या गाड्या टाकण्याचा इथे विचार करा कारण की मोठ्या गाड्यांना इथं परमिशन नाही अवजड वाहनास प्रवेश बंद बघू शकतो इथे आलेले तुम्हाला आता समजेल बघा बघा कुठं आले आपण बघा पब्लिक बघा पब्लिक बघा फक्त तुम्ही किती क्राऊड थांबलेलं इथे हॉलिडे 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 फॅमिली पाहू सगळे आता फिरायला आले बाहेर एक नंबर मजा बघू शकतो तुम्ही कसं समजता बघा गाडी एक साईडला घेऊ मैदून नको झालो बघू शकतो तुम्ही पब्लिक क्राऊड फॉग आहे पूर्ण फॉग आपण लेडीज ड्रायव्हर आहे देखो भाई साहब ऐसा बेटा इधर ये तो अटॅक करत होतो शांत बसला शांत बसू त्याला माकडांमध्ये पण पोलिओ असतो बघू शकता आपण आता घाटामध्ये थांबलेलं माझ्या मागे धुकं किती आलेलं आहे खूप धुकं पडलेलं आहे आणि पब्लिक बघू शकता तुम्ही फुल पब्लिक रोडवरती आज फुल संडे असल्यामुळे पब्लिक फिरण्यासाठी पूर्ण आलेली आहे तर मागे ते धुकं बघू शकता पाऊस पण आलेलं आहे ते
आपण आता कुठून जरा पाऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे कसा क्लायमेट एकदम घनदाट जंगल आहे. आपण घाटमाथ्यावरती बसलेलो आहे. ही मागे पब्लिक सगळी सेल्फी घेण्यासाठी उभी राहिलेली इथं. फुल पब्लिक आलेली आज. माहोल पण एकदम भारी आता. बघा क्राऊड तर बघू शकता तुम्ही. फुल पब्लिक आहे शेवटपर्यंत. फुल भरलेले. आपण तर निघालो इथनं. आता तिथनं पुढे कुठे जाणार काय माहीत नाही. गाडी घेऊन तर निघालेलो आहे. पुढे पण पब्लिक फुल पब्लिक. अरे सवारी शेवटपर्यंत पब्लिक आहे. शेवटपर्यंत फुल पब्लिक शेवटपर्यंत आहे. विकेंड सिटी आहे कोणती मला वाटतं. काय लोणावळा सिटी असं वाटतं. खाली दिसत नाही पण भरपूर. होऊ शकतं समोर तिथं खंडाल्याचा बोगदा आहे. बोगद्याचं आपण इकडे दिसतो आता पुढे. बघा उंट पण आला इकडं. तुम्ही कधी येणार या लोणावल्यामध्ये? काय मजा आहे बघा. खंडाला घाटात आता उभेच आपण. लोणावळा खंडाला बघा. पब्लिक किती बघा. आज संडे फुल ट्रॅफिक आहे. फुल ट्रॅफिक बघा. टायगर पॉईंटला आलेलो आपण. दाखवतो तुम्हाला टायगर पॉईंटचा व्ह्यू खाली दरीमध्ये. पाऊस आला नाही ते टायमामध्ये. धुकं एवढं पडलं काय दिसत नाही. समोर दिसतोय ना मोठा कोणता धबधबा आहे. पण काय आहे धुका असल्यामुळे काय दिसत नाही. खोल दरी आहे. काय तर दिसत नाही. दिसायचा मार्गच नाही. बघू शकतो तुम्ही पण. घनदाट जंगल आहे पूर्ण. मोबाईलचा आता कवर काढलेला आपण म्हणून प्रॉपरली धबधबा दिसायला लागले समोर. बघू शकता कसा व्ह्यू आहे समोर एकदम. तरी पण मोबाईलमध्ये तुम्हाला बारीकच दिसत असेल पण एवढा मोठा धबधबा आहे ना बघायला खतरनाक व्ह्यू आहे. टायगर पॉईंटला आपण उभे आहेत. पूर्ण घनदाट जंगल आहे. खोल दरी एकदम. गेला का गेलाच. जास्त पुढे जाऊ पण नका. पण खरंच व्ह्यू बघण्यासारखं आहे. समोर काहीतरी कोणतं गाव पण आहे वाटते. सिटी वाटते. आणि किंवा तुमचा वॉटरफॉल बघू शकता. वॉटरफॉल कसं आहे खतरनाक. चला आता आपल्याला वडापावची ऑर्डर दिली तर वडापाव घेतोय. जरा स्टॉप करतो थोड्यापुरती. टायगर पॉईंटवरून व्हिडिओचा शेवट करतो कारण की आता आपल्याला पुढे काही व्हिडिओ करायला जमणार नाही. त्यामुळे व्हिडिओ इथं स्टॉप करतो मी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आपण. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.